अमरावती ग्रामीण या ठिकाणी 19,192 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर कारागृह या ठिकाणी 42,247 प्लस अर्ज आलेले. लातूर बँड्समन या ठिकाणी जवळपास विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता 600 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी झाले. 650 प्लस अर्ज झाले. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, तर आजची तारीख मित्रांनो 9 एप्रिल 2024 आहे आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून टोटल 100 घटकाची माहिती तुम्हाला सांगणार आहे. कुठे किती अर्ज आले याबद्दल, SRPF, बँड्समन, शिपाई, कारागृह चालक या सर्वांबद्दल. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि अशा प्रकारे डेली अपडेट मी तुम्हाला पोलीस भरतीबद्दल देत असतो, कुठे किती अर्ज आले याबद्दल. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, CP मुंबईला 1,20,000पर्यंत मित्रांनो अर्ज आतापर्यंत दाखल झालेले आहे. त्यानंतर नवी मुंबई या ठिकाणी बघू शकता तुम्ही 17,500 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. SRPF जालन्याला 14,000 प्लस अर्ज आतापर्यंत क्रॉस झालेले आहे. त्यानंतर CP नाशिकला या ठिकाणी बघू शकता 9,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे आणि CP पुणे चालकला 8,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. तर पहा, ज्या पण विद्यार्थ्यांनी आज मित्रांनो फॉर्म भरला असेल, 9 एप्रिलला ज्या पण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल किंवा 8 एप्रिलला पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल, तर त्याच विद्यार्थ्यांनी या व्हिडिओ खाली कमेंट करा, टोकन क्रमांक तुमचं टाका आणि जिल्ह्याचं नाव टाका, जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमच्यापासून फायदा होणार आहे आणि तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा मित्रांनो कमेंटचं नाव घेण्यात येणार आहे. ठीक आहे, तर पहा मित्रांनो, एवढं सहकार्य करा. ज्या पण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल 9 एप्रिलला, तर त्यांनी या व्हिडिओ खाली टोकन क्रमांक तुमचं टाका. ठीक आहे, त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, CP पुणे चालकला 8,000 प्लस अर्ज आलेले आहे. मीरा भाईंदर 17,880 प्लस अर्ज. त्यानंतर पोलीस बुलढाणा या ठिकाणी 5,390 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. SRPF गट क्रमांक 5 दौंडला 12,116 प्लस अर्ज आलेले आहे. नागपूर कारागृह या ठिकाणी बघू शकता 45,870 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर नंदुरबार शिपाई या ठिकाणी बघू शकता 7,580 प्लस अर्ज आलेले आहे. पुणे ग्रामीणला 30,511 प्लस अर्ज आलेले आहे. मुंबई चालकला 60,150 प्लस अर्ज आलेले आहे आणि SP नांदेडला 10,000 प्लस अर्ज आलेले आहे. मुंबई कारागृहाला 77,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर पुणे कारागृह तुम्ही बघू शकता 55,320 प्लस अर्ज आतापर्यंत मुलांनी भरलेले आहे. त्यानंतर मुंबई रेल्वे चालकला 2,680 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. वर्धा शिपाई या ठिकाणी बघू शकता 2,296 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. SRPF गट क्रमांक 8 मुंबईला 31,000 प्लस अर्ज आतापर्यंत दाखल झालेले आहे. त्यानंतर धाराशिव या ठिकाणी बघू शकता 2,820 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. पिंपरी चिंचवडला या ठिकाणी 13,280 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SRPF गट क्रमांक 11 नवी मुंबईला 20,000 प्लस अर्ज आलेले आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर कारागृहाला 52,530 प्लस अर्ज आलेले आहे. मुंबई बँड्समनला 5,721 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर सातारा चालकला 2,740 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर ठाणे शहरला बघू शकता 32,019 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर रायगड बघू शकता 20,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर मुंबई कारागृहाला 76,290 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर ठाणे ग्रामीण बँड्समनला 925 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पुणे चालकला बघू शकता 9,590 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर रायगड चालक आहे, तर रायगड चालक या ठिकाणी 6,050 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. SRPF गट क्रमांक 2 पुणे 26,480 प्लस अर्ज आलेले आहे. जालना शिपाईला बघू शकता 7,300 प्लस अर्ज आले आहे. रायगड बँड्समन या ठिकाणी 5,500 प्लस अर्ज क्रॉस झाले आहे. रत्नागिरीला 10,630 प्लस अर्ज आलेले आहे आणि SRPF अमरावतीला 22,300 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर नागपूर शहरला 56,800 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. रत्नागिरी बँड्समनला 792 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. पालघर शिपाईला 834 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग शिपाईला 8,000 प्लस अर्ज आतापर्यंत आले. त्यानंतर लातूर शिपाई या ठिकाणी 5,820 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पहा पोलीस परभणी
5280 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. चंद्रपूर शिपाई या ठिकाणी 15100 प्लस अर्ज आलेले आहे. परभणी चालकला बघू शकता 4910 प्लस अर्ज आले आहे. सातारा शिपाई या ठिकाणी 4200 प्लस अर्ज आतापर्यंत आले विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर ठाणे बॅट्समनला या ठिकाणी 5730 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे. पुणे रेल्वे चालकला 3200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला एक या ठिकाणी सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये मित्रांनो फॉर्मची संख्या ही मिनिटाने वाढत आहे, प्रत्येक घंट्याने वाढत आहे. ठीक आहे. आणि सर्वात जास्त फॉर्मची संख्या ही CP मुंबई या ठिकाणी वाढत आहे, कारण की CP मुंबईला सर्वात जास्त विद्यार्थी फॉर्म भरत आहे. आणि सर्वात कमी जर कॉम्पिटिशन जर पाहायचे असेल मित्रांनो, तर बॅट्समनमध्ये खूप कमी कॉम्पिटिशन यावर्षी पाहायला मिळणार आहे, कारण की बॅट्समनमध्ये खूप कमी अर्ज मित्रांनो या ठिकाणी येत आहे. आणि कोणकोणते असे घटक आहे त्यामध्ये 1000च्या अंदर 500च्या अंदर 600च्या अंदर 700च्या अंदर एवढे खूप कमी अर्ज या ठिकाणी आलेले आहे मित्रांनो बॅट्समनला. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी बॅट्समनमध्ये जास्त कॉम्पिटिशन नसणार आहे, कारण की खूप कमी मुलं बॅट्समनला फॉर्म भरत आहे. ठीक आहे. तर पहा पुणे रेल्वे चालक 3200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर लातूर चालकला 5000 प्लस अर्ज आलेले आहे. गोंदिया शिपाई या ठिकाणी बघू शकता 13500 प्लस अर्ज आले आहे. भंडारा शिपाई या ठिकाणी 4290 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF गट क्रमांक 1 पुणेला 18600 प्लस अर्ज आलेले आहे. SRPF जालना या ठिकाणी बघू शकता 17000 प्लस अर्ज आतापर्यंत क्रॉस झालेले आहे. बीड शिपाई या ठिकाणी बघू शकता 9150 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. कोल्हापूर शिपाईला 6540 प्लस अर्ज आतापर्यंत मुलांनी फॉर्म भरलेले आहे. त्यानंतर पहा नागपूर ग्रामीण आहे, तर या ठिकाणी जवळपास 8800 प्लस अर्ज आतापर्यंत मुलांनी फॉर्म भरलेले आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, कोल्हापूर चालक या ठिकाणी 3399 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. SRPF गट क्रमांक 10 SRPF गट क्रमांक 10 सोलापूरला 20000 प्लस अर्ज आले. आणि जे SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदी आहे, तर या ठिकाणी जवळपास मित्रांनो 15 ते 16000 पर्यंत आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर बीड बॅट्समन आहे, तर या ठिकाणी 467 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, SRPF गट क्रमांक 6 धुळे या ठिकाणी 18300 प्लस अर्ज आतापर्यंत मुलांनी भरलेले आहे. त्यानंतर सोलापूर चालकला 500 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर यवतमाळ शिपाईला 6600 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर शिपाई नांदेड या ठिकाणी बघू शकता 11720 प्लस अर्ज आतापर्यंत क्रॉस झालेले आहे. चालक छत्रपती संभाजी महाराज नगर चालकला 3300 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर यवतमाळ चालक आहे, तर या ठिकाणी 5560 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SRPF 12 कोल्हापूरला 12620 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. सोलापूर शहरला 8560 प्लस अर्ज आलेले आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर कारागृह आहे, तर या ठिकाणी 52600 प्लस अर्ज आतापर्यंत आले विद्यार्थी मित्रांनो. अमरावती ग्रामीण 19600 प्लस अर्ज. SRPF गट क्रमांक 4 नागपूर 21400 प्लस अर्ज. अमरावती चालक या ठिकाणी बघू शकता 3190 प्लस अर्ज आले. आणि पोलीस शिपाई अकोला 13100 प्लस अर्ज आतापर्यंत आले. तर ही होती मित्रांनो संपूर्ण माहिती की 9 एप्रिल 2024 पर्यंत कुठे किती अर्ज आले याबद्दल संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.